नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण फ्युचर ट्रेडिंग काय असते ते समजून घेणार आहोत. आता फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय? फ्युचर ट्रेडिंग हा एक डेरिव्हेटिव्हचा भाग आहे. आता आपण वेगवेगळे मार्केट पाहिले, जसं इक्विटी मार्केट, ज्याला कॅश मार्केट असं म्हणतो. करन्सी ट्रेडिंग म्हणजे ते करन्सीचं मार्केट असतं. तसं डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काय असतं की एक मेन प्रोडक्ट पासून दुसरे प्रोडक्ट तयार केलेले असतात. जसं आपल्याकडे लाकूड असतं, आपण लाकडाचं काय बनवू शकतो? तर एखादं घर बनवू शकतो, चेअर बनवू शकतो, टेबल बनवू शकतो. असे वेगवेगळे प्रोडक्ट आपण मेन प्रोडक्ट पासून बनवतो. म्हणजे काय झालं की लाकडापासून वेगवेगळे प्रोडक्ट डिराईव्ह झाले. तसंच फ्युचर ट्रेडिंग सुद्धा इक्विटी मार्केट पासून डिराईव्ह झालेले आहे. आपल्याकडे तर ट्रेडिंग करायला इक्विटी मार्केट आहे. मग फ्युचर ट्रेडिंगची काय गरज आहे? तर एक उदाहरण देऊन समजावतो. आता समजा तुमच्याकडे कॅपिटल आहेत 30 ते 40 हजार रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वांटिटी टाटा मोटर्सच्या बाय करायच्या, बरोबर? तुम्ही काय करता, बाईंगवर येता आणि ऑर्डर टाकण्यासाठी 100 क्वांटिटी टाकता. आता तुम्हाला किती कॅपिटल लागते 100 क्वांटिटी विकत घ्यायच्यात? तर किमान 34,000 रुपये तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. पण तुम्हाला काही वेळा वाटतं की तुमचं अनालिसिस स्ट्रॉंग आहे, तुमचा स्टडी चांगला आहे आणि तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवू शकता. असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तुम्हाला काय वाटतं की अशा वेळी चांगले फंड असते तर किती बरं झालं असतं. मग तुम्ही काय केलं असतं की 100च्या जागी 1,000 क्वांटिटी विकत घेतल्या असतात, ज्यासाठी फंड लागणार आहे 3,44,000 रुपयाच्या आसपास. मग अशा वेळी काय करायचे आपल्याला? आपल्याला हे शेअर्स तर विकत घ्यायचे आणि फंड तर कमी आहेत. तर एनएससीने काय केलेलं आहे की फ्युचर ट्रेडिंग तयार केली आहे. फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक काही लिमिटेड टाइमसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जास्त क्वांटिटीमध्ये पण कमी कॅपिटलमध्ये ट्रेड करू शकता. आता हे कसं पॉसिबल आहे ते आपण डिटेलमध्ये पाहून घेऊयात. फ्युचर ट्रेडिंग मध्ये जो तुम्ही फ्युचरचा स्टॉक विकत घेणार आहात तो लॉट साईज मध्ये आपण विकत घेतो. लॉट साईज म्हणजे काय की तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये विकत घेता, म्हणजे 1-2 नाही. तर तुम्ही काय करता की 1000, 500 अशा क्वांटिटीमध्ये एक गठ्ठा स्टॉक विकत घेता. आता लॉट साईज ही एनएससीने ऑलरेडी ठरवलेली असते. जर तुम्हाला बँक निफ्टीच्या फ्युचरमध्ये ट्रेड करायचं असेल तर त्याचा लॉट असतो 25. जेव्हा तुम्ही एक लॉट विकत घेता तेव्हा तुम्ही 25 शेअर विकत घेत असता. समजा तुम्ही टाटा मोटर्सच्या फ्युचरमध्ये ट्रेड करणार असाल तर त्याचा लॉट साईज ठरवलेला असतो, तो असतो 2850. म्हणजे एक लॉटमध्ये 2850 शेअर्स असतात. जर तुम्ही रिलायन्सच्या फ्युचरमध्ये ट्रेड करणार असाल तर त्याची लॉट साईज असते 250. जर तुम्ही एसबीआयच्या फ्युचरमध्ये ट्रेड करणार असाल तर त्याच्या एक लॉटची क्वांटिटी असते 1,500. आता मग आपण फ्युचर्समध्ये ट्रेड का करायचे? त्याचं रिझन असं की आपल्याला फक्त 10 to 20% मार्जिन लागतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, समजा मी एसबीआय मध्ये बाईंग करतोय, मी एक क्वांटिटी विकत घेतोय, तर मला 430 रुपयाची गरज आहे, कारण एसबीआय ची करंट मार्केट प्राइस 430 रुपयाच्या आसपास आहे. समजा मी 100 क्वांटिटी विकत घ्यायचा प्रयत्न करतो, तर मला जवळपास 43,000 रुपयाच्या आसपास कॅपिटलची गरज आहे. आणि ह्याच्याच जागी मी 1,500 क्वांटिटी केल्या तर मला किती फंडची गरज लागणार आहे? तर जवळपास मला 6,46,000 रुपये कॅपिटलची गरज आहे 1,500 क्वांटिटी ट्रेड करण्यासाठी. आता एवढं कॅपिटल आपल्याकडे आहे का? तर अर्थात नसणार आहे. तर मग आपण ट्रेड कसे करणार? तर आपण इथं एसबीआय फ्युचर टाकणार. तुम्ही इथं बघू शकता की 3 फ्युचर आलेले आहेत. तर आपण जे करंट फ्युचर आहे त्याला सिलेक्ट करतो. मी इथं एसबीआयचं फ्युचर स्क्रिप्ट ऍड केली. मी समजा इथं बाय वर गेलो तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं क्वांटिटी ऑलरेडी आलेल्या आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा की इथं त्यांनी त्यांचा लॉट साईज जो आहे तो 1,500 क्वांटिटीचा ठरवलेला आहे. आणि इथं तुम्ही खाली पाहू शकता की 1,500 क्वांटिटी ट्रेड करण्यासाठी मला 2,28,000 रुपयाची गरज आहे. आता असं काय आहे की मला एसबीआय मध्ये 1,500 क्वांटिटी ट्रेड करायची असेल तर 6,46,000 लागत आहेत आणि फ्युचरमध्ये ट्रेड करायचे आहेत तर फक्त 2,28,000. तर त्याचं कारण असं की आपल्याला मार्जिन भेटलेलं असतं. त्या मार्जिनमुळं आपण कमी कॅपिटलमध्ये जास्त क्वांटिटी ट्रेड करू शकतो. आता आपल्याला लॉटमध्ये ट्रेडिंग करायची आहे. समजा आता इथं मी 2,000 क्वांटिटी बाय करायचा प्रयत्न करेल, तर ती क्वांटिटी ऍड होईल का किंवा ती क्वांटिटी बाय होईल का? तर नाही, त्यांनी त्यांचा लॉट साईज ऑलरेडी ठरवलाय. तर आपण फक्त लॉटच्या मल्टिपल मध्येच ट्रेड करू शकतो. म्हणजे काय की 1,500 जर लॉट साईज असेल तर मी 3,000 घेऊ शकतो किंवा 4,500 क्वांटिटी घेऊ शकतो किंवा 6,000 क्वांटिटी घेऊ शकतो. म्हणजे काय की लॉटच्या मल्टिपल मध्येच आपल्याला ट्रेड करावे लागतील. आणि विकताना सुद्धा असेच आपण असे पार्शियल अर्धे शेअर विकतोय असं नाही करू शकत. इक्विटी मार्केटमध्ये आपण काय करू शकतो? समजा आपलं जसं कॅपिटल आहे
समजा आपलं कॅपिटल आहे तसं आपण 3 शेअर घेऊ शकतो, त्यातले 2 विकून टाकू शकतो, 1 ठेवू शकतो. समजा रिलायन्सचे शेअर घेताय तर 7 घेऊ शकतो किंवा तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे विकत घेऊ शकतो. आणि असेच भरपूर वेगवेगळ्या शेअरसाठी आपण क्वांटिटी मनाने घेऊ शकतो आणि विकू शकतो. त्याचा होल्ड करायचा टाइम पिरियड असा काही लिमिटेड नसतो, तुम्ही तो लाईफ टाइम साठी करू शकता. पण आपण जेव्हा फ्युचरमध्ये ट्रेड करतो त्यांची लॉट साईज ऑलरेडी ठरवलेली असते. मग आपल्याला जी ट्रेडिंग करायची आहे ती लॉट मध्येच ट्रेडिंग करायची. आता इथं एसबीआयचा लॉट साईज 1,500 आहे, तर आपण 6,000 क्वांटिटी असं वगैरे घेऊ शकतो. रिलायन्स मध्ये ट्रेड करायचे असतील तर 250च्या मल्टिपलच्या लॉट मध्ये आपल्याला विकत घ्यावं लागणार. जर आपल्याला एचडीएफसीच्या फ्युचर मध्ये ट्रेडिंग करायची असेल तर 300 क्वांटिटीच्या लॉट मध्ये आपल्याला काम करावं लागेल. जर पीएनबीचा फ्युचर घ्यायचा असेल तर आपल्याला 16,000 क्वांटिटी म्हणजे एक लॉट विकत घ्यावा लागेल. आता तुम्ही इथं लाईव्ह मार्केटमध्ये एक गोष्ट बघू शकता की एसबीआय ची किंमत किती चालू आहे इथं, तर 431.40 दरम्यान चालू आहे. आणि एसबीआयच्या जून फ्युचरची किंमत किती चालू आहे, तर 431.95, म्हणजे इक्विटी मार्केटपेक्षा थोडी जास्त आहे. आता असं का आहे, तर त्याचं कारण असं आहे की फ्युचर ट्रेडिंगला शॅडो ट्रेडिंग असं सुद्धा म्हणतात. फ्युचर ट्रेडिंग ही इक्विटी मार्केटला फॉलो करत असते. म्हणजे काय की समजा हा आपला इक्विटी मार्केटचा चार्ट आहे किंवा इक्विटी मार्केट असं वरती खाली जात आहे. तर फ्युचर ट्रेडिंग इक्विटी मार्केटला अशीच शॅडो सारखी फॉलो करत असते, म्हणजे थोडं खाली वरती आणि मार्केट सोबत ती वर खाली होत राहत असते. आता समजा इक्विटी मार्केटमध्ये शेअरची प्राइस 203 रुपये आहे आणि फ्युचर मध्ये त्याची किंमत 195 आहे. म्हणजे इक्विटी मार्केटपेक्षा फ्युचर काय आहे, स्वस्त आहे, फ्युचर डिस्काउंट मध्ये आहे असं म्हणतात. जर समजा इक्विटी मार्केटमध्ये शेअरची प्राइस 203 रुपये आहे आणि फ्युचर मध्ये त्याची किंमत 210 रुपये आहे, तर त्याला आपण असं म्हणतो की इक्विटी मार्केटपेक्षा फ्युचर हे प्रीमियम प्राइसला आहे किंवा महाग प्राइसला आहे. आता फ्युचर मध्ये ट्रेडिंग कधी नाही करायची, समजा शेअर असा चाललाय आणि फ्युचरची प्राइस अशी कुठेतरी वाढली मधीच, म्हणजे ती ह्याला फॉलो नाही करत आहे, भरपूर गॅप पडलाय, तर त्यावेळी ट्रेडिंग नाही करायची. त्याचं रिझन फ्युचर मार्केट प्रीमियम प्राइसला गेलेलं आहे, महाग प्राइसला गेले. नंतर काय होणार, हे खाली येणार थोडं आणि वापस जिथं इक्विटी मार्केट सोबत परत शॅडो सारखी वापस फिरणार, म्हणजे हा जो गॅप आहे हा आपला लॉस होणार. म्हणूनच जेव्हा फ्युचर हे खूप जास्त प्रीमियम प्राइसला असेल किंवा जास्त डिस्काउंट प्राइसला सुद्धा असेल तेव्हा आपण ट्रेड नाही करणार. हा त्याच्या 50 पैसे वगैरे असा जेव्हा डिफरन्स असेल तेव्हा आपण फ्युचर मध्ये ट्रेड करायला हरकत नाही. आता आपण पाहूया की लॉट मध्ये विकत घेतल्यामुळे फायदा काय होतो. समजा आपण एसबीआय मध्ये ट्रेड करतोय, एक लॉटची साईज असते 1,500. जर समजा तुम्ही 2 लॉट ऍड केले तर 3,000 शेअर्स होतात. जर तुम्ही 3 लॉट ऍड केले तर 4,500 शेअर्स होतात आणि 4 लॉट केले तर 6,000 शेअर्स. तर असं 1,500च्या मल्टिपल मध्ये हे शेअर्स वाढत राहतात. असंच समजा रिलायन्स मध्ये करायचं असेल तर तुम्ही 250 शेअर्स विकत घेत असतात, 2 लॉट विकत घेतले तर 500 होतील, 3 लॉट घेतले तर 750 शेअर्स आणि 4 लॉट घेतले तर 1,000. असे लॉट मध्ये आपण खरेदी विक्री करणार असतो. आता समजा रिलायन्सचा शेअर आहे ज्याची आता करंट मार्केट प्राइस 2,220 रुपये आहे. तुम्ही काय केलं, एकच लॉट विकत घेतला, 250चा एक लॉट आहे बरोबर, म्हणजे 250 क्वांटिटी आहे. समजा हा जो शेअर आहे 2,220 रुपयाचा 2,230 रुपये झाला, म्हणजे तुमचे पॉइंट किती झाले, 10 पॉइंटनी तो शेअर वरती गेला. तुमच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा 10 पॉइंटनी तो वरती गेला. तर तुम्ही जर बघितलं तर लॉट किती आहेत, तर 250 मल्टिपल 10 किती होतात, 2,500 रुपये तुमचा हा प्रॉफिट झाला. आणि समजा करंट मार्केट प्राइस 2,220 रुपये आहे, लॉट तुम्ही एकच विकत घेतलाय आणि शेअर 5 रुपयांनी पडला, म्हणजे तुम्ही काय झालं, 5 रुपयाचा लॉस झाला. तर तुमचा 1,250 रुपयाचा लॉस होतोय. आता असंच सेम बाकीच्या फ्युचर ट्रेडिंग साठी सुद्धा आहे. समजा पीएनबी शेअरची किंमत आहे 42 रुपये, त्याचा लॉट साईज बघा 16,000 क्वांटिटी एकाच शेअर मध्ये आहे. आता समजा तो शेअर 2 रुपयांनी वर गेला,
म्हणजे तुम्हाला 2 पॉईंटचा प्रॉफिट होतोय, तर 2 पॉईंटच्याच प्रॉफिटमध्ये तुम्हाला कितीचा प्रॉफिट होतोय? 32,000 रुपयाचा प्रॉफिट होतोय, बरोबर. आणि समजा हाच शेअर काहीतरी रिझनमुळे 35 रुपयावर आला, तुमचं अनालिसिस चुकलं आणि म्हणजे तुम्ही 7 रुपयाचा लॉस मध्ये आहात, म्हणजे तुम्हाला 1,12,000 रुपयाचा लॉस होतोय. म्हणजे फक्त 7 पॉइंट मध्ये तुम्ही 1,12,000 रुपयाचा लॉस करताय आणि 2 पॉइंट वर गेले तर 32,000 रुपयाचा प्रॉफिट करताय. म्हणून फ्युचर ट्रेडिंग ही रिस्की ट्रेडिंग सुद्धा आहे आणि प्रॉफिटेबल ट्रेडिंग सुद्धा आहे. मग फ्युचर मध्ये ट्रेडिंग कधी करायची? जेव्हा तुमचं अनालिसिस हे स्ट्रॉंग असेल, तुमची ॲक्युरसी ही 90% अबव असेल आणि तुम्ही मार्केटमध्ये भरपूर टाइम स्पेंड करून इक्विटी मार्केटमध्ये चांगले प्रॉफिट कमवले असतील, तेव्हा फ्युचरमध्ये ट्रेडिंग करावी. आता पाहूयात आपण कॉन्ट्रॅक्ट काय असतात. 3 टाईपचे कॉन्ट्रॅक्ट असतात, ते आपण पाहूयात. समजा हे आपण SBIचे 3 कॉन्ट्रॅक्ट बघूयात. इथं तुम्ही पाहू शकता की मी 3 कॉन्ट्रॅक्ट ऍड केले, जून, जुलै, ऑगस्ट, आणि खाली आता सप्टेंबरचा कॉन्ट्रॅक्ट नाहीये. तर आपण फक्त 3 कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेडिंग करू शकतो. आता जून महिना चालू आहे म्हणून ह्याला करंट मंथ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, ह्याला नेक्स्ट मंथ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात आणि ह्याला फार मंथ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, कारण हा सगळ्यात लांबचा कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून. करंट मंथ कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेडिंग करायला कधीच प्रॉब्लेम नसतो, कारण हे चालू महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि ह्याच्यामध्ये बायर सेलर्स, व्हॉलेटिलिटी सगळं व्यवस्थित असतं आणि ही एक प्रॉपर शॅडो ट्रेडिंग असती, म्हणून ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला प्रॉब्लेम नसतो. पण जे नेक्स्ट मंथ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि फार मंथ कॉन्ट्रॅक्ट आहे ह्यांच्यामध्ये जास्त ट्रेडिंग करू नये. त्याचं रिझन असं की ह्याच्यामध्ये डेटा कमी असतो, व्हॉलेटिलिटी कमी असती आणि व्हॉल्यूम जे असतात ते कमी असतात, त्याच्यामुळे लॉस खूप लवकर होतो. त्याच्यामुळे शक्यतो नेक्स्ट मंथ कॉन्ट्रॅक्ट आणि फार मंथ कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड कधीच करू नयेत. महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर कधीच फ्युचर ट्रेडिंग साठी फ्युचरचे चार्ट रेफर करू नये. आता त्याचं सिंपल कारण असं, डेटा तुम्ही इथं बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्ण डेटा अवेलेबल नसतो, हा डेटा चुकीचा असतो, त्याच्यामुळे हमखास लॉस होत असतो. म्हणून आपण काय करत असतो, इक्विटी मार्केटला पाहून फ्युचर मध्ये ट्रेडिंग करणार आहोत. कधीच फ्युचर ट्रेडिंग साठी फ्युचरचे चार्ट रेफर करू नये, त्याच्यामध्ये डेटा बघा खूप कमी आहे. आता हे फार मंथ कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्याच्यात डेटा बघा खूपच कमी आहे. हा नेक्स्ट मंथचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्याच्यात तर अजूनच कमी कॅन्डल्स आहेत आणि ह्याच्यात ऍव्हरेज आहेत, पण हे आपल्या डेटासाठी कम्प्लीट नाहीये. जर तुम्ही आपला ट्रेड सेटअप लावून पाहिला तर बघा आपल्याला 10 मुव्हिंग ऍव्हरेज तर दिसतोय, RSI पण दिसतोय, MACD पण दिसतोय, पण ह्याच्यातला 50 मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन पण नाहीये आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन पण नाहीये. म्हणजे काय झालं की इथं डेटा इनसफिशियंट आहे. म्हणूनच फ्युचरच्या चार्ट वरती अजिबात ट्रेडिंग करायची नाही, हे 101% चुकीची माहिती दाखवणार. आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे आपण किती दिवस होल्ड करू शकतो, तर ह्याचा होल्डिंग पिरियड आहे प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार. म्हणजे प्रत्येक महिन्यात शेवटच्या आठवड्यात जो गुरुवार येईल त्या दिवशी हे सगळे कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होणार असतात. फ्युचर ट्रेडिंग मध्ये हाच एक प्रॉब्लेम आहे की हे सगळे शेअर्स आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेत असतो आणि हे शेवटच्या गुरुवारी एक्सपायर होणार असते. आता समजा तुम्ही एखादा फ्युचरचा लॉट विकत घेतलेला आहे, तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल नसाल, जर तुम्ही तो होल्डिंगला ठेवला असेल तर शेवटच्या गुरुवारी हा ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंट मधनं स्क्वेअर ऑफ होणार आणि जो प्रॉफिट आणि लॉस झालेला आहे तो तुमच्या अकाउंट मध्ये काही दिवसांनी शो होणार. आता SBIचं जून फ्युचर आहे, त्याची एक्सपायरी कधी होणार तर बघा, तर त्याची एक्सपायरी होणार 24 जून 2021. जे जुलै कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं एक्सपायरी होणार 29 जुलैला होणार आणि जे ऑगस्ट महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची एक्सपायरी होणार 26 ऑगस्टला. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी होणार आणि न्यू कॉन्ट्रॅक्ट एक एक ऍड होत राहणार. जूनचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की जुलै, ऑगस्ट आणि आणखी एक सप्टेंबर वालं ऑटोमॅटिकली ऍड होत राहणार. आता फ्युचर मध्ये ट्रेडिंग कधी करायची? फ्युचर मध्ये ट्रेडिंग करायला आपल्याला मिनिमम कॅपिटल 3 लाख रुपयाचं पाहिजे. ज्यांच्याकडे एवढं कॅपिटल नाहीये त्यांनी शक्यतो फ्युचर ट्रेडिंग पासून लांबच राहावं. दुसरी गोष्ट अशी, ज्यांचं अनालिसिस आणि प्रॅक्टिस ही खूप झालेली आहे, ज्यांनी खूप टाइम मार्केटमध्ये ऑलरेडी स्पेंड केलाय, ते फ्युचर मध्ये ट्रेड करू शकतात.
पण त्याच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया असा आहे की त्यांनी इक्विटी मार्केटमध्ये किमान 80% वरती अॅक्युरेसी त्यांची असली पाहिजे. म्हणजे 10 ट्रेड्स घेतले तर त्यातले किमान 8 ट्रेड प्रॉफिटमध्ये असावे लागतात आणि 2 लॉसमध्ये. लॉसमध्ये सुद्धा कसे की त्यांचा स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे. असा जेव्हा सिनारिओ बनत असेल तेव्हा त्याच व्यक्तीने फ्युचरमध्ये ट्रेडिंग करावी. आता पाहूयात की ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत फ्युचर ट्रेडिंगमध्ये. फ्युचर ट्रेडिंगमध्ये बीटीएसटी ट्रेड आणि इंट्राडे ट्रेड आपण करू शकतो. इंट्राडे ट्रेड जर केले तर अजून मार्जिन खूप कमी लागतं. समजा मी एसबीआयचं फ्युचर विकत घ्यायचा प्रयत्न केला इंट्राडे साठी, तर 1,75,000 रुपयाच्या आसपासच्या किमतीत मी फ्युचरमध्ये इंट्राडे साठी ट्रेडिंग करू शकतो. आणि बीटीएसटी ट्रेड म्हणजे काय? आता असं समजा की आपण एसबीआयचा एखादा शेअर विकत घेतोय. मी आज विकत घेतला तर आपण हा उद्याच विकू शकत नाही. आपल्याला ट्रेडिंगचा दिवस आणि प्लस 2 दिवस अशी वाट बघावी लागती हा शेअर विकण्यासाठी. पण फ्युचरचं असं नाहीये. तुम्ही आज विकत घेतला तर उद्या सुद्धा विकू शकता. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लॉटमध्ये विकत घेताय तर तुम्हाला लॉटमध्येच विक्री करावी लागेल. गुड प्रॉफिट इन शॉर्ट टाइम म्हणजे शॉर्ट टाइम मध्ये पटापट प्रॉफिट फ्युचर्स मध्ये बनतात. पण त्याच्यासाठी रिक्वायरमेंट कशाची आहे? चांगल्या कॅपिटलची आणि चांगल्या अनालिसिसची. जेव्हा तुमच्या ह्या 2 गोष्टी स्ट्रॉंग असतील तेव्हाच तुम्ही फ्युचरमध्ये चांगले प्रॉफिट करू शकता. डिसएडव्हान्टेज काय आहे की हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. हे आपण लॉंग टर्म साठी इक्विटी मार्केट सारखे होल्ड नाही करू शकत. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे म्हणजे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हे ऑटोमॅटिकली एक्सपायर होऊन जाणार. आणि सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असाच की आपल्याला ह्याच्यासाठी अॅक्युरेट स्टडीची गरज आहे. म्हणजे तुमचं एक सुद्धा अनालिसिस चुकलं तर तुम्हाला स्टॉप लॉस हिट होणार आणि तुमचा बऱ्यापैकी मोठा लॉस होऊ शकतो. आता समजा तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेडच करायचे आहे तर आपण ट्रेड कसे करणार? तर आपला ट्रेड सेटअप वरनं ट्रेड करू शकतो, चार्ट पॅटर्न वरनं ट्रेड करू शकतो किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट स्ट्रॅटेजीनी सुद्धा ट्रेड करू शकतो. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं फॉलो तुम्हाला करावं लागणार तो म्हणजे स्टॉप लॉस आणि कॅपिटल. जर तुमचं मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे प्रॉपर नसेल तर तुम्ही क्षणात खूप मोठे लॉस करू शकता. आता समजा तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग करायचीच आहे तर तुम्ही काय करा की कमी रिस्क म्हणून छोटे छोटे क्वांटिटी असणारे म्हणजे ज्यांची लॉट साईज कमी आहे अशा शेअर्सच्या फ्युचरमध्ये ट्रेड करा. जसं की एचडीएफसी, बँक निफ्टी यांची लॉट साईज 75 ते 300 क्वांटिटीच्या दरम्यानच आहे. असे शेअर्स निवडा की ज्यांची फ्युचरची लॉट साईज ही 300च्या आसपासच असेल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट करता येईल. मित्रांनो, आज आपण ऑप्शन ट्रेडिंग काय असते ते समजून घेणार आहोत. आज मी जे शिकवणार आहे ते जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्ही तुमच्याकडे असणारं 10,000 रुपयाचं कॅपिटल 1,00,000 रुपये बनवू शकता. 1,00,000 रुपयाचं कॅपिटल 10,00,000 रुपये सुद्धा काही टाइम न लागता आरामशीर बनवू शकता. मग असं काय आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ते पाहूयात. ऑप्शन ट्रेडिंग ही एक अशी गोष्ट आहे जिथं पैसे पटापट बनतात. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग नीट समजून घेतली, नीट शिकून घेतली तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग शिवाय दुसरी कुठलीच गोष्ट आवडणार नाही. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग सोडून दुसरी कुठली गोष्ट करणार देखील नाही. तुम्हाला कुठलीच गोष्ट आवडणार नाही. तुम्ही फक्त नेहमी ऑप्शन ट्रेडिंगच करताल कारण ह्याच्यामध्ये पैसे पटापट बनतात म्हणून. आता पाहूयात की ऑप्शन ट्रेडिंग असते काय. आता तुम्ही समजा मार्केटमध्ये जाता आणि तुम्हाला एक फोन घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलंय की ऍपलचा आयफोन 12 प्रो जगातला सगळ्यात भारी फोन आहे आणि त्याच्यातला पॅसिफिक ब्लू कलर तर एकदम नाद दिसतोय. आता तुमचा मित्र तुम्हाला हे पण सांगतो की पुढच्या आठवड्यात त्याची किंमत बदलणार आहे. मग तुम्हाला वाटतं की ह्याच आठवड्यात फोन घेतला पाहिजे आपण. तुम्ही काय करता की अख्खं पुणे शहर पालतं घालता. तुम्हाला पुण्यात कुठंच फोन भेटत नाही. तुम्ही पूर्ण शहरात शोधल्यानंतर ना एक दुकानदार तुम्हाला असं म्हणतो की मी तुमच्यासाठी आयफोन अरेंज करून देतो पण तो पुढच्या आठवड्यात भेटणार. आता तुमच्या डोक्यात अजून एक मित्राची गोष्ट अशी असती की आयफोन त्याची किंमत बदलणार आहे. आता तुम्हाला वाटतं की ऍपल त्याची फोनची प्राइस वाढवेलच कारण काय ऍपल कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. मग तुम्हाला हा फोन परत स्वस्तात नाही भेटणार. मग तुम्ही अशा वेळी दुकानदाराला काय म्हणता की एक काम करा, मी तुम्हाला काय करतो 1,000 किंवा 5,000 रुपयाची टोकन अमाऊंट देऊन जातो. एक छोटा प्रीमियम देऊन जातो. आपण एक कॉन्ट्रॅक्ट करू म्हणजे पुढच्या आठवड्यात मी जेव्हा हा फोन घ्यायला येईल तेव्हा मला तो फोन ह्याच किमतीचा द्या. दुकानदार ओके म्हणतो आणि तो म्हणतो एक काम करा, तुम्ही मला 1,000 रुपये ऍडव्हान्स म्हणून द्या. मग फोन पुढच्या आठवड्यात आला की मी तुम्हाला ह्याच किमतीला नेक्स्ट आठवड्यात देणार. आता इथं काय झालं की एक कॉन्ट्रॅक्ट झालं की तुम्ही 1,000 रुपये मध्ये 1,19,900 रुपयाचा फोन बुक करून गेलेत.
मग तो फोन पुढच्या आठवड्यात वाढो नाही तर कमी हो. मग तुम्ही पुढच्या आठवड्यात त्या दुकानदाराकडे वापस येता, तो तुम्हाला फोन देतो. आता तुम्हाला जो फोन पाहिजे होता तसा सेम टू सेम पीस तो तुम्हाला दाखवतो. फोन भेटला म्हणून तुम्ही खुश होता, पण बोलण्या बोलण्यात तुम्हाला असं कळतं की फोनची व्हॅल्यू तर कमी झाली. दुकानदार म्हणतो की ऍपलने त्याची फोनची प्राइस ही 1,19,000वरनं 1,00,000 रुपयेच केली. मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की आपण 1,000 रुपये दिलेत ऍडव्हान्स म्हणून, आणि तेव्हा फोनची किंमत होती 1,18,900 रुपये. आता तुम्हाला काय वाटतं की आपण तर ऍडव्हान्स दिलता, आणि त्या ऍडव्हान्स नुसार आपल्याला फोन कितीला घ्यावा लागेल? 1,17,900 रुपयाच्या किमतीने घ्यावा लागणार. आता इथं नेमकं काय होतंय? आज फोनची किंमत आहे 1,00,000 रुपये आणि तुम्ही घेत आहात 1,17,900. ते तुमचा किती? 17,900 रुपये हा लॉस होतोय, बरोबर? कारण का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं, तुम्ही त्याला सांगितलं होतं ना की 1,000 रुपये माझं ऍडव्हान्स बुकिंग करून ठेव. मग तो हे बदलणार आहे का? नाही. पण ह्याच्याच जागी तुम्ही त्याला काय म्हणू शकता की ठीक आहे, हे आपण कॉन्ट्रॅक्ट काय करू, कॅन्सल करू. मी काय करतो, माझे 1,000 रुपये जे दिले होते ते विसरून जातो. तुम्ही काय करा, मला आजच्या किमतीला जो फोन आहे त्या किमतीने मला फोन द्या. म्हणजे तुम्ही काय करताय, 1,000 रुपयाचाच लॉस घेताय आणि 17,900 रुपये वाचवताय, बरोबर? हे जे 17,900 रुपये एक्स्ट्रा चालले होते हे तुम्ही वाचवताय. हे तुम्ही काय करताय की जो तुम्ही प्रीमियम दिलता लॉस मध्ये जाऊ देताय, पण तुम्ही काय करताय, 17,900 रुपये फोन मागे वाचवताय, का तर ते एक्स्ट्रा चालले होते, बरोबर? पण ह्याच्यात समजा किस्सा उलटा झाला असता. आता तुम्ही 1,000 रुपये ऍडव्हान्स दिलता, फोनची किंमत होती 1,18,900 आणि त्याची किंमत नंतर न ही समजा 1,50,000 रुपये झाली असती. मग ह्याच्यामध्ये तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बदलणार होता का? नाही. तुम्ही म्हणणार मला काही घेणं देणं नाही, माझा फोन मला 1,18,000 रुपयालाच द्या. ह्याच्यामध्ये जो सेलर आहे, जो दुकानदार आहे, त्याचं कितीचं नुकसान होतंय? जवळपास 31,000 रुपयाचं नुकसान होतंय. पण तुम्ही काय केलंय की एक कॉन्ट्रॅक्टमुळं तुम्ही फायद्यात आले. तुम्ही जवळपास त्याचं नुकसान होतंय पण तुमचा फायदा होतोय. 31,000 रुपयाचा तुम्ही फायदा करताय. भले इथं सेलरचं नुकसान होतंय, तुमच्या 1,000 रुपयाच्या प्रीमियममुळे त्याला नुकसान होतंय तर होऊ द्या, पण तुम्ही फायद्यात येताय. आता ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक गोष्ट जर नीट पाहिली तर ती कोणती आहे? आता ही जी तुम्ही सगळी ट्रेडिंग करताय ती कशावर करताय? तर ती फक्त 1,000 रुपयाचा ऍडव्हान्स दिला म्हणून करताय. म्हणजे तुम्ही काय केलं की छोटी अमाऊंट देऊन मोठा ट्रेड केला. त्यालाच म्हणतात प्रीमियम ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगला प्रीमियम ट्रेडिंग असं सुद्धा म्हणतात. हा एक प्रीमियम ट्रेडिंगचं एक्झाम्पल झालं. तर अशीच काहीशी ट्रेडिंग रिअल मार्केटमध्ये सुद्धा आहे, ज्याला म्हणतात ऑप्शन ट्रेडिंग. NSE मध्ये आपल्याला छोट्या अमाऊंटवरनं, म्हणजे आपलं कॅपिटल जेव्हा छोटं असतं तर आपण काय करतो की एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ऑप्शन खरेदी करतो. ऑप्शन ट्रेडिंग ह्याच्यासाठी बनवली आहे की ज्यांच्याकडे कॅपिटल हे खूप कमी आहे, म्हणजे 50,000 रुपयापेक्षा पण कमी आहे, त्यांच्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग बनवली आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग असती कशी ते पाहूयात. आता ऑप्शन ट्रेडिंगला प्रीमियम ट्रेडिंग असं पण म्हणतात, हे तुम्हाला आत्ताच्या उदाहरणामधनं कळलंच असेल. आता ट्रेडिंगसाठी कोणते ऑप्शन्स असतात? तर एक असतो कॉल ऑप्शन, ज्याला कॉल युरोपियन असं म्हणतात, आणि एक असतो पुट ऑप्शन, ज्याला पुट युरोपियन असं म्हणतात, ज्यांना सीई आणि पीई असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. सीई कधी विकत घ्यायचा जेव्हा मार्केट अप जाणार असतं, आणि पीई तेव्हा विकत घ्यायचा असतो जेव्हा मार्केट खाली जाणार असतं. समजलं नाही? हे बघा, जेव्हा मार्केटमध्ये अपसाइड येत असतो किंवा अप मुवमेंट येणार असतो तेव्हा कॉल ऑप्शन विकत घ्यायचा, आणि जेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल येणार असतो किंवा मार्केट पडणार असतं तेव्हा पुट ऑप्शन विकत घ्यायचा. आता ह्याच्यात फरक काय? तर कॉल ऑप्शन जेव्हा मार्केट वाढत असतं तेव्हा कॉलचे जे ऑप्शन्स असतात त्यांची किंमत वाढत जाती, आणि जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा पुटचे जे ऑप्शन्स आहेत त्यांची किंमत वाढत असते. आता तुम्ही म्हणताल की कॉलची किंमत वाढत असताना पुटचं काय होतं? कॉल आणि पुट हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जेव्हा कॉलच्या ऑप्शन्सची किंमत वाढत असती, पुटच्या ऑप्शनची प्राइस ही कमी कमी होत राहते. म्हणजे तिथं डाऊनफॉल आलेला नसतो, तर त्यांची प्राइस ही कमी कमी होत असते.
आणि जेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल येत असतो आणि पुटची किंमत ही वाढत असती, तेव्हा कॉलचे जे ऑप्शन्स आहेत यांची किंमत कमी कमी होत असते. आता कोणते कोणते कॉल आणि पुट आहेत ते बघूयात. आता हा आहे एसबीआयचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट. समजा मी 27 मे ला असं डिसाईड केलं की मला मार्केटमध्ये ट्रेड करायचे आणि एसबीआयचा स्टॉक काही दिवसानंतर वरती जाणार आहे. वरती जाणार आहे तर इक्विटी मार्केटमध्ये मी समजा 419 रुपयाला तो स्टॉक विकत घेतला आणि त्याच्यासाठी मी टार्गेट लावलं 440 रुपयाच्या आसपास. ओके, मी ट्रेड इथं विकत घेतला आणि 1,500 क्वांटिटी विकत घेतल्या आणि माझं 440 रुपयाचं टार्गेट काही दिवसानंतर अचीव झालं. तर हा ट्रेड करायला मला किती कॅपिटलची गरज लागली असती? तर समजा मी एसबीआयचा स्टॉक 1,500 क्वांटिटी घेतल्या असत्या 418 रुपयाला, तर मला 6,19,000 रुपयाची गरज लागली असती. आणि हा स्टॉक जर मी फ्युचरसाठी विकत घेतला असता 419 रुपयाला, तर मला 2,16,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल लागलं असतं. ज्याच्यामध्ये मी ट्रेड केला असता, समजा मी इक्विटी मार्केटला असा ट्रेड केला असता 419 रुपयाला खरेदी, 440 रुपयाला सेल, 21 पॉईंटचा प्रॉफिट झाला असता आणि ज्याच्यामध्ये मला 31,500 रुपये प्रॉफिट झाला असता, बरोबर. आणि मला कॅपिटल 6,19,000 रुपये लागलं असतं. एवढे पैसे होते का? नव्हते. तर मी फ्युचरमध्ये ट्रेड केला असता, ज्याच्यामध्ये मी एक लॉट फ्युचरचा विकत घेतला असता. 419 रुपयाला मी खरेदी केली असती, 440 रुपयाला विकली असती, पॉईंट तेवढेच आणि 31,500 रुपये माझा प्रॉफिट झाला असता. पण त्याला कॅपिटल किती लागलं असतं? 2,16,454 रुपयाच्या आसपास. पण आपण काय पाहणार आहोत? तर ऑप्शन ट्रेडिंग. आणि ऑप्शन ट्रेडिंग का करायची? तर ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा हा डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये कॅपिटल आपल्याला कमी लागणार आहे. आता ऑप्शन ट्रेडिंग काय असते? ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सुद्धा आपण लॉटमध्येच खरेदी विक्री करणार असतो, पण आपण फक्त प्रीमियम अमाऊंट मध्येच ट्रेडिंग करणार असतो. आता समजा मी 27 मे ला खरेदी करणार आहे आणि विकणार कधी आहे? 3 जूनला. आता इथं जर तुम्ही पाहिलं की मार्केट अप मुवमेंटला जाणार आहे, आता आपण इथं कोणते ऑप्शन्स विकत घेणार? कॉल की पुट? तर आपण मार्केट वर जाणार आहे म्हणून कॉल ऑप्शन विकत घेणार. आता मी इथं समजा 420 रुपयाचा कॉल ऑप्शन विकत घेतला असता, तर मी सर्च केलं आणि इथं तुम्ही बघू शकता SBIN जून 420 रुपयाचा सीई म्हणजे कॉल युरोपियन ऑप्शन मी विकत घ्यायला आलो आणि चार्टमध्ये पाहिलं तर 27 मे कधी येत आहे? तर इथं येत आहे. मी समजा हा कॉल ऑप्शन 18 रुपयाला खरेदी केला असता आणि माझं टार्गेट 3 जूनला अचीव झालं. मी समजा 28 रुपयाला हा कॉल ऑप्शन विकून टाकला असता. आता जसं मी सांगितलं की ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा डेरिव्हेटिव्हचाच पार्ट आहे आणि आपण खरेदी विक्री ही लॉट मध्येच करणार आहोत. तर एसबीआयचा लॉट साईज किती आहे? तर 1,500. तर मला एसबीआयचा कॉल ऑप्शन विकत घ्यायचा असेल तर 1,500 क्वांटिटी विकत घ्याव्या लागणार. आता माझा ट्रेड कसा होणार आहे? तर मी 1,500 क्वांटिटी म्हणजे एक लॉट 18 रुपयांनी विकत घेतोय, म्हणजे 18 गुणिले 1,500 होतात 27,000 रुपये आणि तो मी 29 रुपयाला विकून टाकणार आहे. त्याच्यामध्ये मला पॉईंट किती भेटणार आहेत? 11 पॉईंट. म्हणजे 18ला विकत घेतला, 29ला विकला, 11 पॉईंटचा प्रॉफिट होणार आहे, ज्याच्यामध्ये माझा प्रॉफिट टोटल होणार 16,500 रुपये. पण त्याच्या मागे मला कॅपिटल किती लागतंय? 27,000 फक्त. 27,000 रुपयाचं इन्व्हेस्टमेंटवरती मला 16,500 रुपयाचा प्रॉफिट होतोय. इन्व्हेस्टमेंट रिटर्न पाहिलं तर इथं तुम्ही जे कॅपिटल गुंतवताय 6,19,000 रुपयेवर 31,000 प्रॉफिट, इथं तुमचं काय होतंय की 5% प्रॉफिट आहे. फ्युचरमध्ये ट्रेड केला तर इन्व्हेस्टमेंट बनती 2,16,000 रुपयाची, त्याच्यावरती तुम्हाला 31,500 प्रॉफिट भेटतोय. हा असणार तुमचा 25% रिटर्न. आणि इथं तुम्ही काय करताय? 27,000 रुपये गुंतवताय आणि तुम्हाला प्रॉफिट होतोय 16,500. म्हणजे तुमचा इन्व्हेस्टमेंट ऑन रिटर्न किती आहे? 50% पेक्षा जास्त. आता इथं हा जो 27,000 रुपये आहे, म्हणजे तुम्ही जे 18 रुपयाला विकत घेत होता, हा झाला तुमचा इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये प्रीमियम म्हणतात. म्हणजे प्रीमियम का? तर तुम्ही एक छोटी अमाऊंट देऊन मोठा ट्रेड केला, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट सुद्धा भरपूर झाला. आता हे एक उदाहरण द्यायचं म्हणून झालं.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही भरपूर सारे ऑप्शन ट्रेड करू शकता. आता तुम्ही कॉल ऑप्शन काय असतो ते पाहिलं. आता पुट ऑप्शन काय असतो, तर इथं बघू शकता की समजा हा SBIचा आपला वापस चार्ट काढला मी. तुम्ही समजा 3 जूनला 442 किंवा 440 रुपयाला तुम्हाला वाटलं की मार्केट खाली पडणार आहे. ते समजा 404 रुपयेपर्यंत पडणार आहे. तर तुम्ही काय करता, इथं पुट ऑप्शन विकत घेता. तुम्ही काय करता 420 रुपयाचा पुट ऑप्शन विकत घेता. मग समजा 420 रुपयाचा इथं पुट ऑप्शन विकत घेतलाय. तर 420 रुपयाचा पुट ऑप्शन तुम्ही कधी घेताय? 3 जूनला विकत घेताय. 3 जूनला त्याची किंमत किती होती? 5.76 रुपये. बरोबर? त्याची नंतर किंमत किती झाली? जवळपास 20 रुपयेपर्यंत तो हायला गेलाय. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पाहिली तर तुम्ही ऑप्शन ट्रेड पीई ऑप्शन इथं तुम्ही कोणता सीई ऑप्शन म्हणजे कॉल ऑप्शन विकत घेतला. तुम्ही 5 रुपयाला विकत घेताय. तो समजा तुम्ही जास्त नाही फक्त 15 रुपयाला सेल करताय. हे तुमचा प्रॉफिट किती होतोय? 10 पॉईंटचा प्रॉफिट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 15,000 रुपयाचा प्रॉफिट होतोय. बरोबर? पण तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट पाहिली तर तुमची ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट फक्त 7,500 होती. आता पुट ऑप्शन घेताना हा 7,500 रुपये काय झाला तुमचा? ही झाली तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये म्हणतात प्रीमियम. म्हणजे 7,500 रुपये हा तुमचा काय झाला? प्रीमियम अमाऊंट झाली हा ट्रेड करण्यासाठी. प्रत्येक स्टॉकसाठी, प्रत्येक इंडेक्ससाठी कॉल ऑप्शन्स, पुट ऑप्शन्स यांची प्रीमियम व्हॅल्यू ही वेगळी असते. आपण ऑप्शन ट्रेडिंगसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी पाहणारच आहोत. मी फक्त आज तुम्हाला हे समजवत होतो की कॉल ऑप्शन्स काय असतात आणि पुट ऑप्शन्स काय असतात. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की जेव्हा आपण मार्केट वर जात असतं तेव्हा आपण सीई विकत घेत असतो. कारण जसं मार्केटची प्राइस वाढेल तसं सीईची पण व्हॅल्यू वाढत जाते. आणि जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा आपण पीई विकत घ्यायचा. कारण जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा पीईची व्हॅल्यू वाढत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्केट जेव्हा वरती जात असतो किंवा मार्केट जेव्हा खाली पडत असतो तेव्हा कोणता सीई आणि कोणता पीई विकत घ्यायचा. आता त्यासाठी आपण स्ट्राईक प्राइस काय आहे ते समजून घेणार आहोत. आता असं समजा की आपल्याला घरात एक व्यक्तीचा इन्शुरन्स काढायचा आहे. त्याच्यासाठी 1,000 रुपयाची गरज आहे. समजा 2 व्यक्तीचा काढायचा आहे तर 2,000 रुपयाची गरज आहे. आता समजा व्यक्ती वाढले. जसे व्यक्ती वाढतील तशी ह्यांची सुद्धा किंमत वाढणारच आहे की नाही? आता जसं व्यक्ती वाढतायत तशी त्यांची वेगवेगळी किंमत राहते. बरोबर? म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागं त्याचा काहीतरी प्रीमियम अमाउंट आहे. इन्शुरन्स करताना सुद्धा आपण प्रीमियम अमाउंटच देत असतो. बरोबर? म्हणजे काय करत असतो? आपण प्रत्येक व्यक्तीमागे जसे व्यक्ती वाढतायत किंवा कमी होतायत, तसे आपण त्याची प्रीमियम प्राइस बदलतोय. ऑप्शन ट्रेडिंगला सुद्धा असंच काहीसं चित्र असतं, की आपण जो ऑप्शन विकत घेणार असतो, त्याचे प्रत्येक स्ट्राईक प्राइसची किंमत ही वेगवेगळी असते. जसं की आपण इन्शुरन्स काढताना प्रत्येक व्यक्तीमागं वेगवेगळी प्रीमियम अमाउंट देतोय. तसंच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपण जी स्ट्राईक प्राइस खरेदी करण्यासाठी जाऊ किंवा विकण्यासाठी जाऊ, त्याची प्रीमियम प्राइस ही वेगवेगळी असते. स्ट्राईक प्राइस काय असते, की आपण जो ऑप्शन विकत घेणार आहे, त्याच्यासाठी पे केलेला प्रीमियम. म्हणजे आता समजा आज SBIचा शेअर 200 रुपये आहे आणि मला वाटतोय की तो 240 रुपयेपर्यंत जाणार आहे. आता त्याच्यासाठी मी 220 रुपयाचा सीई किंवा 230 रुपयाचा सीई विकत घेऊ शकतो. आता ह्या दोन्हींची जी व्हॅल्यू असती ती वेगवेगळी असते. आता आपण हे तर समजून घेतलं की प्रीमियम काय असतो, स्ट्राईक प्राइस काय असते. आता हे बघूयात की स्ट्राईक प्राइस कोणता चूज करायचा. आता असं समजा की आपल्याकडं 1 ते 10 रुपयाची लिस्ट आहे. तुमच्याकडे 1 ते 10 रुपये अवेलेबल आहेत. मी जर तुम्हाला विचारलं की 1 ते 10 रुपयेमध्ये 6 रुपये कुठे येतात? म्हणजे काय की 1 ते 10 रुपयेमध्ये 6 रुपये कुठे येतात? त्याच्या आतमध्ये येतात का त्याच्या बाहेर येतात? आतमध्ये येतात ना. किंवा मी तुम्हाला विचारलं की 3 रुपये कुठे येतात? तर तुमचा आन्सर त्याच्या आतमध्येच येणार. मी जर तुम्हाला म्हणलं 7 रुपये कुठे आहे? तर तो सुद्धा आतमध्येच येणार. म्हणजे ह्या लिस्टमध्ये कोणता पण आकडा तुम्ही घेतला, तो पैसे त्या लिस्टच्या आतमधले आहेत. बरोबर? त्यालाच म्हणतात इन द मनी. इन द मनी म्हणजे काय? च्या आत. त्याला म्हणतात इन द मनी व्हॅल्यू. म्हणजे
1 ते 10 रुपयामध्ये 3 रुपये ही 1 ते 10 रुपयाच्या आतमध्ये आहे. इन द मनी व्हॅल्यू आहे. त्याला म्हणतात इन द मनी व्हॅल्यू. 7 रुपये सुद्धा इन द मनीच आहे. समजा मी तुम्हाला विचारलं 9 रुपये कुठं आहे? हा सुद्धा इन द मनीच झाला. आता मी तुम्हाला म्हणलं की 40 रुपये कुठं आहे? 1 ते 10 रुपयामध्ये 40 रुपये कुठं आहे? तर तुम्ही काय म्हणताल? बाहेर आहे. 1 ते 10 रुपयाच्या आत आहे का तो? नाही. तर अशा वेळी त्याला आपण म्हणतो आउट ऑफ द मनी. म्हणजे तो तुमच्या कॉस्टच्या आतमध्ये आहे का? मी तुम्हाला म्हणलं 40 रुपये तुमच्या 1 ते 10 रुपयामध्ये येतो का? नाही येत. मग तो काय झाला? आउट ऑफ द मनी. मी तुम्हाला म्हणलं 35 रुपये कुठे आहे? तर तो काय झाला? 1 ते 10 रुपयाच्या आतमध्ये येतो का तुमच्यापाशी असणाऱ्या? तर तो सुद्धा काय झाला? आउट ऑफ द मनी. आणि असंच मी जर तुम्हाला समजा विचारलं की 10 रुपये हा 10 रुपयाच्या कुठं आहे? नीट समजून घ्या. मी म्हणलं 10 रुपये हा 10 रुपयाच्याच कुठं आहे? त्याच्या सोबतच आहे ना. 10 रुपये त्याच्या व्हॅल्यूच्या सोबतच आहे. तो इन द मनी पण होऊ शकतो आणि त्याला दुसऱ्या टर्ममध्ये ॲट द मनी म्हणतात. आणि मी जर तुम्हाला म्हणलं की 9 रुपये 10 रुपयाच्या कुठं आहे? तर आन्सर येतं इन द मनी. म्हणजे 10 रुपयाच्या आत आहे 9 रुपये म्हणून त्याला इन द मनी म्हणतात. 8 रुपये 10 रुपयाच्या कुठं आहे? इन द मनी. 4 रुपये 10 रुपयाच्या कुठं आहे? 1 ते 10 रुपयाच्या कुठे आहे? इन द मनी. म्हणजे काय होतंय की आपल्या व्हॅल्यू कोणत्या तरी रेंजमध्ये आहेत. त्या एकतर इन द मनी असतील किंवा आउट ऑफ द मनी असतील. आता हे का शिकवलं? तर इन द मनी, आउट ऑफ द मनी, ॲट द मनी हे स्ट्राईक प्राइस चूज करायला मदत करतात. ऑप्शन ट्रेडिंगला डेडली बनवणारी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे त्याची एक्सपायरी, जी मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे. आता हे स्ट्राईक प्राइस शेअर मार्केटमध्ये कसे असतात? तुम्हाला एक उदाहरणातून दाखवतो. आता असं समजा की हा SBIचा शेअर आहे. त्याची आज करंट मार्केटची किंमत आहे 412.9 रुपये. SBIच्या एक लॉटमध्ये 1500 क्वांटिटी येतात. आता SBIची जर करंट मार्केट प्राइस 412.9 रुपये आहे. मी जर तुम्हाला विचारलं की 410 रुपये ही 412च्या इन द मनी आहे का आउट ऑफ द मनी आहे? तर तुम्ही काय म्हणताल? तर तो होतो इन द मनी. म्हणजे 410 रुपये 412च्या आत आहे ना. म्हणजे शेअर जेव्हा वरती जात होता, तर 410 रुपयाला क्रॉस करून गेलाय ना, म्हणजे पुढे गेला 410 रुपयाच्या पुढे गेला. तर हा काय झाला? इन द मनी. मी जर तुम्हाला विचारलं की 400 रुपये हा इन द मनी आहे का आउट ऑफ द मनी आहे? तर तो सुद्धा इन द मनीच झाला. आता मी जर तुम्हाला म्हणलं की SBIची किंमत 412 आहे, तर 500 रुपये काय आहे? तर तुमचा आन्सर काय असणार? आउट ऑफ द मनी. 412 रुपये 500 रुपयेपर्यंत पोहोचले आहे का? नाही. ती काय झाली? आउट ऑफ द मनी. बरोबर? मी जर तुम्हाला विचारलं की 412.9 रुपये ही 415च्या काय आहे? इन द मनी आहे का आउट ऑफ द मनी आहे? तर तुम्ही म्हणताल आउट ऑफ द मनी. तुमचा आन्सर बरोबर आहे. कारण 412 रुपये 415 पर्यंत पोहोचलाय का? नाही. पण 412 रुपये पुढचा जो स्ट्राईक आहे, ह्याच्या पुढचा म्हणजे 410 नंतरनं 415लाच जाणार आहे. म्हणजे तो काय झालाय? ॲट द मनी. म्हणजे तिथं तो जुन्या स्ट्राईक प्राइसला क्रॉस करून पुढच्या स्ट्राईकवर चाललाय. म्हणजे हा त्याच्यासाठी झाला ॲट द मनी किंवा आउट ऑफ द मनी सुद्धा होऊ शकतो. ॲट द मनी तो असतो जिथं शेअर मार्केट आता लगेच पोहोचणार आहे. पुढचा जो स्ट्राईक असतो तिथपर्यंत लगेच पोहोचणार आहे. जसं की आता शेअरची किंमत 412.9 आहे म्हणून. आता समजा मी तुम्हाला इथं म्हणलं असतं की 420 रुपये शेअर मार्केटमध्ये SBIची किंमत आहे. तर त्याचा ॲट द मनी कोणता असता? एकतर 420 रुपये असता. बरोबर? हा त्याचा ॲट द मनी झाला असता. मी जर तुम्हाला म्हणलं असतं की 421 रुपये आता काय आहे? तर SBIची किंमत 421 रुपये आहे. तर 420 रुपये काय झाला? इन द मनी होतो. कारण 420 रुपयेपेक्षा 421 ची किंमत जास्त आहे. म्हणजे हा त्याच्या आतमधला झाला ना. 420 रुपये 421च्या आतमधला झाला. बरोबर? इथं ॲट द मनी कोणता होतो? तर जो नेक्स्ट स्ट्राईक प्राइस असती 425 रुपये ही ह्याच्यासाठी ॲट द मनी असते. ॲट द मनी जो नेक्स्ट स्ट्राईक प्राइस असतो जवळचा, तो त्याच्यासाठी ॲट द मनी असतो. आता फर्स्ट स्ट्राईक, सेकंड स्ट्राईक काय असतो? की मार्केटपासनं जी
स्ट्राईक प्राइस आहेत ते किती नंबरवर येतात. आता मी समजा तुम्हाला विचारलं 412 पासून 410 किती नंबरवर येतोय लगेच. पहिल्याच नंबरला स्ट्राईक प्राइस येतो ना, म्हणून ह्याला फर्स्ट स्ट्राईक म्हणतात. त्याच्यानंतर ना स्ट्राईक प्राइस कोणता आहे 405, तो काय झाला सेकंड स्ट्राईक. 400 काय झाला थर्ड स्ट्राईक, आणि असे वाढत राहतात. खाली जेवढे स्ट्राईक प्राइस असतील ते त्या त्या नंबरचे स्ट्राईक प्राइस झाले. आता आपण कॉल ऑप्शनचं पाहिलं, आता पुट ऑप्शनचं पाहूयात. आता पुट ऑप्शनचा टेबल थोडासा समजायला वेगळा असतो, कारण का आपण मार्केटला नेहमी एका डायरेक्शननी पाहत असतो, दुसऱ्या डायरेक्शननी पाहतच नाही. आता पुट ऑप्शन्स काय असतात, तर मार्केट जसं खाली पडतं तसतशी त्यांची व्हॅल्यू वाढत जाते. आज समजा SBI ची किंमत 412.9 रुपये, उद्या समजा 405 रुपये झाली किंवा 400 रुपये झाली, तर हे जे पुट ऑप्शन्स आहेत ह्यांची किंमत खाली खाली गेलं तशी वाढत जाणार. आता इथं जो पुट ऑप्शन असेल त्याची स्ट्राईक प्राइसची किंमत काहीतरी 5 रुपये असेल, नंतर ना 4 पॉईंट काहीतरी असेल, 4.5 समजू, 3 असेल किंवा 2 असेल, अशी खाली खाली वाढत जाणार. जसजसा शेअर खाली पडत जाईल तसतशी हे जे स्ट्राईक प्राइस आहेत त्यांची किंमत पुट ऑप्शनची वाढत जाते. पुट ऑप्शनसाठी इन द मनी, ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी कोणता असतो, तर करंट मार्केटपासनं येणारी जी प्राइस असती ती आउट ऑफ द मनी असती. म्हणजे काय, की समजा 412 रुपयाचं शेअर आहे आणि तो नंतर कुठं पडणार आहे, 400 रुपयाला पडणार आहे, नंतर ना खाली 395 ला पडणार आहे किंवा 385 ला पडणार आहे. म्हणजे ह्या स्ट्राईक प्राइस अजून आल्या आहेत का मार्केटमध्ये शेअर पडताना खाली? नाही आल्या. ह्या ज्या स्ट्राईक प्राइस असतात, म्हणजे मार्केट खाली फॉल होताना तिथपर्यंत शेअरची व्हॅल्यू आलेली नाही, तर ते होतात आउट ऑफ द मनी. ही जी व्हॅल्यू आहे ज्यांची करंट मार्केटमध्ये प्राइस ऑलरेडी वाढत चालली आहे, हे असतात इन द मनी. इन द मनी का, तर 412 415ला क्रॉस करून आलेला असतो, वरतून खाली पडतोय तो. 420 रुपयेवरनं 412 आलाय, म्हणून इथले ऑप्शन, म्हणून हा इथले जे ऑप्शन्स आहेत हे टोटली इन द मनी असतात. 415 सुद्धा इन द मनी बनतो. आता ह्याच्यासाठी ॲट द मनी कोणता होणार, तर जो नेक्स्ट स्ट्राईक प्राइस आहे 410 रुपये, हा पुट ऑप्शनसाठी ॲट द मनी असतो. समजा इथं 410 रुपये आहे, 410 रुपये हा त्याच्यासाठी ATM असतो, ॲट द मनी. आता स्ट्राईक प्राइस चूज कसा करायचा, समजा आज शेअर 410 रुपयाला आहे आणि तुम्हाला वाटतंय येणाऱ्या दिवसात शेअर 440 रुपयेपर्यंत जाणार आहे, बरोबर. तर इथं वेगवेगळे स्ट्राईक कोणते येत आहेत, आता इथं कोणता येईल, 415 येईल, 420 येईल, 425 येईल, 430 येईल, 435, मग 440चा स्ट्राईक येणार, बरोबर. आपल्या ऑप्शन चेन नुसार आपण कोणता चूज करायचा, आपण तो चूज करायचा जो जवळ आहे करंट मार्केट प्राइस पासून. म्हणजे आउट ऑफ द मनी मध्ये समजा आता हा ॲट द मनी आहे, आउट ऑफ द मनी मध्ये आता इथं 420 येणार, बरोबर. त्याची सुद्धा काही ना काहीतरी व्हॅल्यू असणारच आहे. हे जे प्रीमियम आहेत तशी सुद्धा ह्याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. 4, समजा इथं 3 असेल, इथं 2 पॉईंट काहीतरी असेल, इथं 1 असेल. हे NSE डिराईव्ह केलेले असतात, हे आपण स्वतः डिसाईड नसतो करत. आता समजा माझा जर शेअर 440 रुपयेपर्यंत येणाऱ्या दिवसात जाणार आहे, तर मी ह्याच्यामधला कुठला पण ऑप्शन घेऊ शकतो. पण इन द मनी शक्यतो जास्त आतमधले घ्यायचे नाही. डीप ITM घ्यायचे नसतात. म्हणजे 400 रुपयाचे किंवा करंट मार्केटपासून खूप लांब आहेत असे ITM घ्यायचे नसतात. कारण का हे महाग असतात. समजा तुम्ही 16.75 गुणिले 1500 केलं, तर हा ऑप्शन घ्यायला आपल्याला खूप पैसे लागतील, बरोबर. त्याच्यामध्ये चेंज होत राहील व्हॅल्यूमध्ये, प्रॉफिटमध्ये येऊ आपण. पण हा खूप एक्सपेन्सिव्ह प्रीमियम जातो. त्याच्या जर कम्पेअर केलं, समजा आपला जर शेअर 440 रुपयेपर्यंत जाणार आहे असं जर आपलं टार्गेट आहे, तर त्या हिशोबाने आपला प्रीमियम खूप चीप होतो. म्हणजे समजा आता इथं जर ऑप्शनची किंमत एकच आहे, तर 1 गुणिले 1500 रुपयाला हा तुम्हाला स्ट्राईक प्राइस मिळून जाईल. किंवा समजा तुम्ही 430 CE विकत घेतला, तर 3 रुपयाच्या प्रीमियम हिशोबाने तुम्हाला तो 4500 रुपयाला भेटून जाईल. मला म्हणायचंय काय,
आउट ऑफ द मनी किंवा ॲट द मनी विकत घ्यावा तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यावरनं. आता पुटमध्ये कसा विकत घ्यायचा? समजा तुमचा करंट मार्केट प्राइस ₹412 आणि तुम्हाला वाटते की शेअर ₹400 पर्यंत आरामशीर पडणार आहे. मग तुम्ही कोणता विकत घेणार? ₹400 घेऊ शकता किंवा 395 चा सुद्धा घेऊ शकता. बरोबर? 395 पीई, 400 पीई, 410 पीई घेऊ शकता. इन द मनीतले कोणते पण घेऊ शकता. पण आपल्याला तो बघायचा आहे जो आपल्या बजेटला सुद्धा सूट होईल आणि जो इझिली अचीव्ह होईल. आता समजा एसबीआयची किंमत ₹412 आहे. ₹415 जायला त्याला वेळ लागणार आहे का? नाही, जाऊ शकतो लगेच. ₹420 पण जाऊन येऊ शकतो. 425, 430 ह्या स्ट्राईक प्राइस पर्यंत जायला त्याला थोडासा टाइम लागेल. शेअर कधीच वन साइड मोमेंटम देत नाही. शेअर थोडासा खाली वर होतो मग वरती जात असतो. मग आपण स्ट्राईक प्राइस आउट ऑफ द मनी सिलेक्ट करताना खूप दूरचा सिलेक्ट नाही करायचा. आता त्याचं कारण असं एक्सपायरी. आपण जे ऑप्शन्स विकत घेणार असतो ते आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणार असतो. बरोबर? इंडेक्स ऑप्शन आपल्याला महिन्यातनं 4 वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये विकत भेटतात. म्हणजे प्रत्येक आठवड्यात तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ऑप्शन्स खरेदी विक्री करू शकता. पण यांची जी एक्सपायरी असती ती प्रत्येक आठवड्यातल्या गुरुवारी असती. मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या इंडेक्सबद्दल बोलतोय. आणि जे स्टॉकचे ऑप्शन्स असतात ते आपण 3 कॉन्ट्रॅक्टमध्ये विकत घेऊ शकतो. करंट मंथ कॉन्ट्रॅक्ट, नेक्स्ट मंथ, फार मंथ. नेक्स्ट मंथ आणि फार मंथमध्ये ट्रेडिंग करायचीच नाही कारण का ते ऑप्शन्स खूप हाय प्रीमियमला भेटत असतात. त्याच्यामुळे ह्याच्याकडे निग्लेक्ट करायचं. करंट मंथ कॉन्ट्रॅक्टमध्ये जे ऑप्शन्स असतात ते महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायर होणार असतात. आता हे एक्सपायर होणार असतात तर हे फ्युचर्स ट्रेडिंग सारखे एक्सपायर होणार का? नाही. ऑप्शन ट्रेडिंगला डेडली ट्रेडिंग किंवा सगळ्यात जास्त रिस्की ट्रेडिंग का म्हणतात? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे ऑप्शन एक्सपायरीमध्ये जे ऑप्शन्स असतात, स्ट्राईक प्राइस असतात, जे आउट ऑफ द मनी आणि इन द मनी असतात ते 0 होतात. 3:30 वाजता हे ऑप्शन तुम्हाला 0 झालेले दिसतील. आता ह्याच्यातले कोणते? तर समजा आज मार्केटची प्राइस ₹412 आहे आणि आज गुरुवार आहे. तर हे जे 415 पासून ₹440 पर्यंतचे जे प्रीमियम आहेत हे सगळे 0 झालेले असणार. जो ॲट द मनी आहे आणि आउट ऑफ द मनी आहे हे सगळे ऑप्शन 0 झालेले असतात आणि हीच गोष्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये त्याला डेडली बनवती. समजा तुम्ही कोणता पण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन विकत घेतला. मी समजा शेअर मार्केटमध्ये एसबीआय 425 पर्यंत जाणार आहे म्हणून त्याचा सीई कॉल ऑप्शन विकत घेतला. त्याच्यासाठी मी प्रीमियम दिलाय 4 गुणिले 1500 केलं तर ₹6000 होतात. आता मी जर हा प्रीमियम पे करतोय पण जर माझ्या एक्सपायरी पर्यंत ₹412 शेअर 425 पर्यंत गेलाच नाही म्हणजे हा जो 425 आहे हा नंतर इन द मनी झाला नाही तर हा जो ₹4 आहे हा 0 होणार. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घातक सगळ्यात गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे ऑप्शन डिप्रिशिएशन. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन घातक का असतात? तर ऑप्शनमध्ये जर तुमच्या शेअरमध्ये मोमेंटम नसेल, समजा शेअर साईडवाईज गेला, जर तुम्ही ती कॉल ऑप्शन ₹4 घेतला असेल, ₹5 विकत घेतला असेल, तर साईडवेज मार्केटमुळे हा डिप्रिशिएट होणार आहे. डिप्रिशिएट होणार म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी कमी होणार आणि तो शेवटी एक्सपायरीला 0 बनणार. जर ह्या शेअरमध्ये मोमेंटम नसेल तर. मोमेंटम म्हणजे काय? एकतर वर जाताना पाहिजे किंवा खाली पडताना तरी पाहिजे. म्हणजे काय की समजा शेअरची किंमत आज ₹400 आहे. तर स्ट्राईक प्राइस कोणता चूज करायचा? ॲट द मनी सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावरचा एखाद दुसरा आउट ऑफ द मनी जो पटकन अचीव्ह होईल. फक्त आठवड्यातला गुरुवार आणि शेवटचा गुरुवार वरती लक्ष ठेवायचं. आता समजा शेअरची किंमत ₹400 आहे. तुम्ही स्ट्राईक प्राइस कोणता चूज करावा? तर ₹410 घ्या किंवा ₹405 चा जो सीई असेल तो विकत घ्या. त्याचं रिझन ऑप्शन डिप्रिशिएट होत राहतात. पण हे जे टार्गेट आहेत हे पटकन अचीव्ह होऊ शकतात. म्हणजे जर शेअरनी मोमेंटम दिलं तर हे स्ट्राईक प्राइस पटकन अचीव्ह होऊ शकतात. मी समजा ₹500 चा जो सीई आहे तो विकत घेतला आणि मंथमध्ये जर तेवढा तो स्ट्राईक प्राइस आलाच नाही तर काय होणार?
ह्याचा जो प्रीमियम असेल, समजा तो 10 रुपये असेल, तर हा 10 रुपये पूर्ण झिरो होणार आणि त्याला म्हणतात ऑप्शन डिप्रिशिएशन. ऑप्शन डिप्रिशिएशन म्हणजे काय, मार्केटमध्ये मोमेंटम नसल्यामुळे ऑप्शन तो झिरो होऊन जातो. जे इंडेक्स ऑप्शन असतात ह्याचं एक्सपायरी प्रत्येक आठवड्यातल्या गुरुवारी असतं. गुरुवारी 3:30 वाजता जे आउट ऑफ द मनी आणि ॲट द मनीचे जे कॉल आणि पुट ऑप्शन्स असतात ते तुम्हाला झिरो झालेले दिसतील. स्टॉकचे जे ऑप्शन्स असतात हे शेवटच्या गुरुवारी त्यांची एक्सपायरी असती. हे तुम्ही महिनाभर होल्ड करू शकता. इंडेक्सचे ऑप्शन तुम्ही फक्त शुक्रवारी घेतला तर पुढच्या गुरुवारपर्यंत होल्ड करू शकता. पण त्यात सुद्धा मी तुम्हाला म्हणेल की कोणतेच ऑप्शन वीकेंडला कॅरी फॉरवर्ड करूच नका, कारण ऑप्शन डिप्रिशिएशन. सिरियसली, म्हणजे तुम्ही समजा सोमवारी एखादा ऑप्शन स्टॉकसाठी विकत घेताय तर तो शुक्रवारी विकून टाका. कारण का, तुम्ही जर तो कॅरी फॉरवर्डला टाकला, समजा तुमचा ऑप्शन तुम्ही 9 रुपयाला सोमवारी विकत घेतला, तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल आणि शुक्रवारी त्याची व्हॅल्यू समजा 11 रुपये झाली असेल. तुम्ही जर तो कॅरी फॉरवर्ड केला तर मार्केटमध्ये हालचाल होऊ न हो, मार्केट सोमवारी जिथं ओपन होईल तिथं ऑलरेडी त्याची व्हॅल्यू 10.50 रुपये झालेली असेल. त्याचं कारण एक्सपायरी जवळ येत असती आणि ऑप्शन डिप्रिशिएट व्हायला लागतात आणि हीच गोष्ट असती जी ऑप्शन ट्रेडिंगला एकदम डेडली बनवते. आता फंड किती लागतात ऑप्शन ट्रेडिंगसाठी? तुम्हाला जर इंडेक्सच्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर 7 ते 10,000 रुपये एका लॉट मागे खरेदी विक्री करायला लागतात. तुम्ही जर स्टॉकचे ऑप्शन विकत घेणार असाल तर 15 ते 30,000 रुपये एक लॉट विकत घ्यायला आरामशीर लागतात. आता स्ट्राईक प्राइस सर्वात महत्वाची, की स्ट्राईक प्राइस कोणती चूज करायची, तर जी ॲट द मनी आहे आणि त्याच्या पुढचा एखादा आउट ऑफ द मनी तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे हा तुमचा समजा फर्स्ट स्ट्राईक होईल, हा सेकंड स्ट्राईक होईल, फार फार तर एवढाच. आणि इन द मनी मध्ये सुद्धा जास्त डीप वाले घेऊ नका, कारण त्याची प्रीमियम व्हॅल्यू ही खूप हाय झालेली असती. त्याच्यामुळं डीप आयटीएम म्हणजे जे खोलवरचे आहेत, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे आयटीएम विकत नाही घ्यायचे. पुट ऑप्शनसाठी शक्यतो फर्स्ट स्ट्राईक जो आयटीएम आहे तो विकत घेऊ शकता. ॲट द मनी आहे तो विकत घेऊ शकता. आउट ऑफ द मनी फर्स्ट वाला घ्या, कारण हे जे जवळचे स्ट्राईक प्राइस आहेत ते लवकर टार्गेट अचीव्ह होऊ शकतात. पण जे लांबचे आउट ऑफ द मनी आहेत, जसे की हे इकडचे खालचे जे असतील अजून 380 वगैरे तिथपर्यंत ते पोहोचले नाही, ते जर नंतर ना शेअर तिथपर्यंत येऊन समजा हा 412 रुपये नंतर ना 430 रुपये नाही झाला, तर हा 430 रुपयाचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला शेवटच्या गुरुवारी झिरो झालेला दिसेल. हीच गोष्ट निफ्टी बँक निफ्टीसाठी सुद्धा आहे. तुम्ही समजा बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी एखादा ऑप्शन विकत घेतला आणि त्यांनी त्याची स्ट्राईक प्राइस आयटीएम बनली नाही, तर तो तुम्हाला गुरुवारी झिरो झालेला दिसेल. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना नीट ऑप्शन प्राइस सिलेक्ट करायच्या. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेन डिटेलमध्ये पाहणार आहोत. आज मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला. तर चालतंय मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया.